वेदकाळापासून वर्तमानापर्यंत ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारात संस्कृत भाषेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा या अनमोल ठेव्याचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आवश्यकता मन की बात या कार्यक्रमातूनही व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगानं संस्कृत भाषेचं महत्त्व आणि ज्ञानार्जनासाठी तिची उपयुक्तता याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी संस्कृत विषयाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रसाद भिडे यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं आहे. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि संस्कृत भाषेचा तुम्ही प्रचार प्रसार करताय, स्वतः अध्यापनाचं कामही करताय आणि आज स्वतः पंतप्रधानांनी त्याविषयी चांगल्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन आणि संस्कृत दिनाबद्दलही तुम्हाला शुभेच्छा. आपण जर म्हटलं की संस्कृत ही देववाणी आहे किंवा आपली पुरातन भाषा आहे, याची वैशिष्ट्य आपल्याला नेमकी काय सांगता येते? 3 वैशिष्ट्य मुद्दाम सांगतो. मुद्दाम अशासाठी की आज मन की बात मध्ये पंतप्रधान जे बोलले त्यात यांनी या 3 गोष्टी त्यांनी अधोरेखित केल्या होत्या. सर्वात प्रथम म्हणजे संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. आज इंग्रजीचं जे जागतिक पटलावरती स्थान आहे तेच स्थान संस्कृत भाषेचं आपल्या प्राचीन भारतामध्ये होतं. 62 वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी संबंधित असं लिखाण संस्कृतात आपल्याला मिळतं. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की संस्कृतातल्या व्याकरणाचं म्हणजे संस्कृतचं भाषाशास्त्रीय विश्लेषण यास्काचार्यांपासून ते पाणिनीपर्यंत अनेक वैयाकरणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करून ठेवलंय आणि त्यामुळे संस्कृत शिकणं हे खूप सोपं आहे. आणि त्याचप्रमाणे संस्कृत भाषेचं इतर अनेक तांत्रिक विषयांमध्ये उपयोजन सुद्धा खूप सहज पद्धतीने करता येऊ शकतं. तुम्ही आता म्हणालात संस्कृत भाषा शिकणं खूप सोपं आहे, पण लोकांचा असा गैरसमज आहे की ही भाषा खूप क्लिष्ट आहे, त्याच्यामुळे कदाचित लोक जात नसावीत. तर या भाषेबद्दल असलेल्या गैरसमजांविषयी तुम्ही काय सांगू शकता? त्याच्याविषयी बोलतो. फक्त एक तिसरा मुद्दा पूर्ण करतो. तिसरं वैशिष्ट्य असं की संस्कृत भाषा ही भारतीयच नाही तर आशियाई संस्कृती आणि आशियाई इतिहास समजून घेण्याचं महत्वाचं माध्यम आहे. संस्कृतातलं साहित्य म्हणजे भास कालिदास यांचं साहित्य आपण वाचलं तर आपल्याला आपला इतिहास आणि आपली संस्कृती यांची ओळख होते. आता गैरसमजाविषयी, संस्कृत भाषेविषयी गैरसमजच खूप दुर्दैवाने जास्त आहेत सांप्रत काळात प्रचलित. म्हणजे संस्कृत ही विशिष्ट जातीची भाषा आहे, संस्कृत ही विशिष्ट धर्माची भाषा आहे, तसं संस्कृत ही शिकायला अतिशय क्लिष्ट भाषा आहे. पण खरं तर हा गैरसमज आहे. काय, इयत्ता 8वीत जिथे आपण संस्कृत शिकायला सुरुवात करतो तिथूनच आपल्याकडे दुर्दैवाने ज्या पद्धतीने संस्कृत आतापर्यंत शिकवलं जात होतं तिथे शिकवत असतानाच मुळात जो ऐवज 12वी 13वीला किंवा 15वीला शिकवायचा तोच 8वीला शिकवला जात असल्यामुळे ती क्लिष्ट आहे असं उगाच विद्यार्थ्यांच्या मनात कुठे ना कुठेतरी बिंबतं. पण खरं तर तसं नाहीये. मी हा प्रयोग करून पाहिलाय की केवळ 7 दिवसांमध्ये आपण उत्तम संस्कृत लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकू शकतो. अरे वा. म्हणजे हे जे गैरसमज आहेत ते जर दूर झाले तर कदाचित संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वाढू शकेल. पण असंही म्हटलं जातं की आज आपण बघतोय एक 4-5 किंवा काही थोड्याच कॉलेजमध्ये संस्कृत शिकवलं जातं. म्हणजे एखाद्या मुलाला जरी संस्कृत घ्यायचं असलं तर त्याच्या घराजवळच्या कॉलेजमध्ये ते मिळत नाही किंवा संस्कृत शिकवणाऱ्यांची पण संख्या कमी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे सुद्धा एक त्याचा प्रचार प्रसार कमी व्हायला कारण असू शकेल का? हो, तिथे काय, तिथे थोडंसं मराठीतली म्हण आहे ना, दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत पण दात नाहीत, तसं थोडंसं आहे. शालेय स्तरावरती संस्कृत शिकत असताना मुळात तिच्याकडे केवळ एक गुण मिळवण्याची भाषा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे मुलं 10वी पर्यंत संस्कृताचा अभ्यास करतात आणि मग सोडून देतात. महाविद्यालयीन स्तरावरती विद्यार्थी कमी आहेत कारण संस्कृत ही फक्त कला शाखेला ऑफर केली जाणारी, जोडली गेलेली आहे. कारण ती भाषा आहे म्हटल्यावर कला शाखेतच विद्यार्थी असते. पण आता मला असं सांगा की एखाद्याला सुश्रुत संहितेचा अभ्यास करायचा असेल किंवा एखाद्याला संस्कृत मधला काहीतरी अभियांत्रिकीशी संबंधित भाग आहे त्याची संहिता वाचायची असेल तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यात रस असेलच असं नाही. त्यांना तिथे ती ऑफर केली जाते. आणि ज्या विज्ञान शाखेच्या किंवा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यात रस असू शकतो तिथे दुर्दैवाने आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार त्यांना संस्कृतचा एखादा कोर्स करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयीन स्तरावरती विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे हे वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारायला हवं. अर्थात IIT सारख्या संस्था आहेत की जिथे अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी सुद्धा संस्कृत शिकू शकतात. IIT मुंबई, IIT खरगपूर यासारख्या ठिकाणी मानव्य विद्या विभागात संस्कृतचे वेगळे विभाग आहेत आणि त्यामध्ये संस्कृत शिकवलं जातं विद्यार्थ्यांना. बरं, अजून एक पण असा गैरसमज आहे की संस्कृत शिकून काय करणार, संस्कृत घेऊन BA केलं, पुढे रोजगाराच्या संधी काय, आमचं भविष्य काय आणि त्यामुळे मग संस्कृत घेतलं जात नाही असं पण होऊ शकतं का? हे ना फक्त संस्कृत बाबतच नाही
ओव्हरऑल म्हणजे सगळ्या भाषांबाबतच असं एक चित्र निर्माण केलं जातं की भाषा शिकून काय उपयोग, रोजगाराच्या संधी काय. तर खरं तर आपण मुळात आपलं शिक्षण आणि नोकरी यांचा जो चुकीच्या प्रकारे संबंध जोडतोय त्याच्यामुळे सगळ्या भाषांना आज हे भोगावं लागतंय असा प्रश्न निर्माण होतोय. पण म्हणजे मुद्दाम एक गोष्ट नमूद करतो की आज कला शाखेतून राज्यशास्त्र किंवा अगदी मानसशास्त्रामधून BA होऊन बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा उत्तम संस्कृतची जाण ज्याला आहे आणि ज्याने संस्कृत विषयात पदवी प्राप्त केलेली आहे अशा व्यक्तीला, अशा विद्यार्थ्याला रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचं कारण असं की शालेय स्तरावरती संस्कृतचा अभ्यास सर्व मंडळ म्हणजे SSC, CBSE, ICSE या सर्व ठिकाणी केला जातो. त्याचे चिकार विद्यार्थी असतात आणि तिथे उत्तम संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता असते. आणि या व्यतिरिक्त संस्कृतचं उपयोजन तुम्ही काय प्रकारे करताय त्यानुसार तुम्हाला रोजगाराच्या संधी विविध प्रकारच्या उपलब्ध होऊ शकतात. माझी एक मैत्रीण आज गुगल कंपनीशी असोसिएटेड आहे. तिने संस्कृत भाषेमध्ये BA केलं आणि भाषाशास्त्रात MA केलंय आणि आज ती एक भाषा विश्लेषक म्हणून गुगल कंपनीत नोकरी करते. बरोबर आहे. म्हणजे संस्कृत भाषा शिकली, संस्कृतमध्ये इतकं साहित्य उपलब्ध आहे की आपल्याला जो विषय आवडत असेल त्याच्यातलं जर आपण वाचन केलं आणि त्याच्यामध्ये करिअरची संधी शोधली तर त्याला हे ऍडेड व्हॅल्यू म्हणतो तशी संस्कृतची नक्की होऊ शकते. म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं की संस्कृतचं औचित्य काय आजच्या काळात, तर मी असं म्हणेन की नॉलेज ऑफ संस्कृत प्रूव्स टू बी एन ऍडिशनल क्वालिफिकेशन इन एनी फील्ड. तुम्हाला संस्कृतचं ज्ञान असेल तर अगदी या पत्रकारितेपासून ते व्यवस्थापनशास्त्रापर्यंत सगळीकडे तुम्हाला काही वेगळी इनपुट्स इतरांपेक्षा देता येतात, संस्कृतमुळे मिळू शकतात. बरं, आता आपण बघतोय जागतिक स्तरावर जे इंग्रजीला महत्व आहे ते बघता संस्कृतचं स्थान काय, असं काय वाटतं आपल्याला? जागतिक स्तरावर इंग्रजीला महत्व आहे कारण इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. संस्कृत ही ज्ञानभाषा होती. आता झालंय असं की संस्कृत मधल्या ग्रंथांचाच अभ्यास संस्कृतात केला जात नाही. त्यामुळे साहजिकच इंग्रजीचं जसं स्थान आहे तसं संस्कृताचं आणि आपल्या अनेक भारतीय भाषांचं सुद्धा स्थान नाहीये. तर जोवर त्या ज्ञानभाषा होत नाहीत आणि जोवर माध्यम भाषा म्हणून त्यांचा स्वीकार होत नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागेल त्यासाठी. पण तरीही मी असं म्हणेन की संस्कृत भाषेचा अभ्यास जागतिक स्तरावरती करणारे लोक, अनौपचारिक पद्धतीने करणारे लोक चिकार आहेत मुख्यतः दोन गोष्टींसाठी आहेत. एक म्हणजे आपलं भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय साहित्य यांच्याविषयी रुची असणारे अनेक लोक आहेत. आणि दुसरं की ज्या ज्ञानभाषांचा संदर्भ मी मगाशी, ज्ञानभाषा म्हणून तिचं जे स्थान आहे त्याचा जो संदर्भ मी मगाशी दिला, तर त्या दृष्टीने संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी चिकार आहेत. तर अशा प्रकारचे विद्यार्थी, अशा प्रकारचे संस्कृतचे अभ्यासक. पण आता आपली संस्कृत भाषेत इतकं अगाध, म्हणजे आपण म्हणतो विमानाचा शोध सुद्धा आपल्याकडे आधी लागलेला होता जो संस्कृत भाषेमध्ये लिहून ठेवलेला होता. इतकं असताना सुद्धा शासन पातळीवर ह्या संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न होत आहेत? विमानाचा शोध लागला होता का मला ठाऊक नाही खरंच. नाही, त्याची माहिती त्यात असं आहे. शासन पातळीवरती शासन संस्कृत लोकप्रिय व्हावी, तिचं संस्कृतचं संभाषण करावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं वेगवेगळ्या संस्थांना देत आहे. संस्कृत विषयी लोकांच्या मनात संस्कृतचं जे महत्व आहे त्याविषयी जागरूकता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत आहे. पण मी असं म्हणेन की अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच काही ठोस मूलभूत कार्य सुद्धा शासन स्तरावर झाली पाहिजेत. म्हणजे भांडारकर संस्था आहे किंवा वैदिक संशोधन मंडळ आहे, याच्यासारखी काही चांगली मूलभूत कार्य करणारी संशोधन केंद्र निर्माण झाली पाहिजेत. याच्यासाठी शासकीय स्तरावर अनुदान दिलं गेलं पाहिजे. IIT सारख्या संस्थांमध्ये आज जिथे 2 किंवा 3 ठिकाणी संस्कृतचा अभ्यास अभियांत्रिकीचे विद्यार्थी करतात, तर प्रत्येक IIT मध्ये आता नव्याने अनेक IIT सुरू झाले, तर प्रत्येक IIT मध्ये किमान एक संस्कृतचा प्राध्यापक असावा. अशा पद्धतीने शासनाने काही मूलभूत आणि दूरदृष्टी ठेवून प्रयत्न केले तर आज जी स्थिती आहे त्यापेक्षा अधिक उत्तम स्थिती कदाचित संस्कृत. राज्यनाट्य स्पर्धा संस्कृतमधनं राज्य शासन घेतच आहे. पण तुम्ही आता हे जे उपाय सांगितले ते सुद्धा जर घेतले गेले तर मला वाटतं संस्कृतचा अधिक प्रचार आणि प्रसार व्हायला, भाषा तर ती फार चांगली आहेच पण त्याचा प्रचार संवर्धन होणं गरजेचं आहे, तर ते होऊ शकेल. आज संस्कृत दिनाच्या निमित्ताने आणि पंतप्रधान स्वतः याविषयी बोललेत त्या निमित्ताने तुम्ही आलात आणि संस्कृत भाषेचं महत्व आणि त्याचे होणारे फायदे याविषयीची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.